हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. या थंडीच्या दिवसांमध्ये अगदी सकाळी उरलेली एखादी चपाती ही संध्याकाळी खावीशी वाटत नाही. टी टाईममध्येही काहीतरी गरमागरम हवं आणि त्याचबरोबर पौष्टिकही असं वाटतं ना. मग ही सकाळची उरलेली 1-1.5 चपाती आहे, जी संध्याकाळी खायची अजिबात इच्छा नाही आहे. मग आता ह्या चपातीचं काय करायचं? तर या चपातीला आपण देऊया एक छानसा ट्विस्ट. टेस्टीही आणि त्याचबरोबर अगदी हेल्दीसुद्धा. आता आपण ही चपाती छान ओबडधोबड अशी चुरून घेऊया आणि नंतर ही चपाती आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर आपल्याला ह्या चपातीबरोबर घालायचं आहे चवीनुसार हिरवी मिरची आणि लसूण. इथे मी हिरवी मिरची 4 ते 5 घेतला आहे. तुम्हाला तिखट जास्त हवं असल्यास तुम्ही यात तिखट वाढवू शकता आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. आता हे जे मिश्रण आहे ते आपण छान बारीक असं वाटून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. अगदी अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण वाटलं गेलं पाहिजे. अधिक जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक न करता अशा पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं आहे. आता आपण ह्या चपात्यांना छान फोडणी देऊन घेऊया. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे आणि आता तो कांदा आपण छान चिरून घेऊया. तुमच्या घरीही सकाळची 1-1.5 चपाती उरल्यानंतर तुम्ही त्या चपातीचं काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. घरातल्या साध्या-साध्या गोष्टींना काहीतरी ट्विस्ट द्यायला मला आवडतं. तुम्ही असं काही केलं आहे का? हे मला सांगा. आपण तीही रेसिपी नक्की ट्राय करूया. आता एका कढईमध्ये साधारण 1.5 चमचा इतकं तेल घेतलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता, शेंगदाणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि आता हे मिश्रण आपण छान परतवून देऊया. साधारण अर्धा ते 1 मिनटं हे छान शेंगदाणे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. अशाच ट्विस्ट देणाऱ्या नवनवीन आयडिया जर बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण चिरून घेतलेला सगळा कांदा घालून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरती आपल्याला साधारण 2 ते 3 मिनटं इतका कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण परतवणार आहोत. आता कांदा छान परतला गेला आहे. आता यामध्ये पाव चमचालाही कमी इतकी हळद घालून घेऊया आणि हळद घातल्यानंतर आपण पुन्हा अर्धा मिनटं इतकं परतवून घेऊया आणि त्यानंतर आपण जे दळून घेतलेले चपातीचे तुकडे आहेत ते टाकून परतवूया. हा टी टाईम स्नॅक्स माझ्या घरातल्या अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा फेवरेट असा आहे. अगदी छान हा लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता हे मिश्रण आहे आपल्याला साधारण 2 ते 3 मिनटं इतकं परतवून घ्यायचं आहे आणि परतवल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनटं आपण होऊ देऊया आणि 2 मिनटानंतर त्यामध्ये धुवून चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि अगदीच अर्धा चमचालाही कमी इतकी साखर आणि हलवून हे मिश्रण पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून होऊन देऊया. आहे की नाही अगदी साधी, सोपी, झटपट होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर टी टाईम स्नॅक्ससाठी किंवा अगदी नाश्त्यासाठी अतिशय परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा ज्यांच्या घरात नेहमीच एखाद दुसरी चपाती उरते. कारण मोठी फॅमिली असल्यामुळे कदाचित अंदाज चुकतो आणि त्यामुळे एखाद दुसरी चपाती तर एक्स्ट्रा राहतेच. त्यामुळे त्या तुमच्या मैत्रिणीसाठी किंवा मित्रासाठी ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर अजूनही पंचपक्वान्न टीमसोबत जोडले गेले नसाल तर पंचपक्वान्न ऑफिशियल टीममध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. अशीच साथ कायम असू द्या. धन्यवाद.